हॅलो फ्रेंड्स, आज आपण संहिता अध्यायाचा 4th चॅप्टर रोगानुत्पादनीय अध्याय हा बघणार आहोत. रोग अनुत्पादनीय म्हणजे रोग हे कशामुळे उत्पादित होतात त्याचे या अध्यायामध्ये आपल्याला सांगितले आहे. तर या अध्यायामध्ये आपल्याला 2 वेग सांगितले आहे. पहिले धारणीय वेग, नंतर अधारणीय. धारणीय वेग म्हणजे जे काही वेग असतात, ज्या काही गोष्टी असतात त्याला आपण रोखल्या पाहिजे. सपोज धारणीय वेग मध्ये काय येतं तर आपला मोह, ईर्षा, वाईट प्रवृत्ती, दुसऱ्याबद्दल वाईट बोलणे, वाईट करणे, तर ते धारणीय वेग येतात. तर त्याचा आपण वेग केला पाहिजे. वेग म्हणजे थांबवणे. आणि अधारणीय वेग, तर अधारणीय वेग म्हणजे काय, ज्याचा आपण वेग धरला नाही पाहिजे. जसे की आपल्याला चोऱ्यामध्ये सपोज आपल्याला लूज मोशन आली किंवा आपल्याला शिंक आली आहे किंवा आपल्याला तहान लागली तरी पण आपण त्याला थांबवतो. पण शिंकू शकत नाही असं करायला नाही पाहिजे. पण ते जर केलं तर आपल्याला रोग उत्पादन होतं. म्हणून अधारणीय वेग नाही धारण करायला पाहिजे. तर आपण सर्वात पहिले बघणार आहोत अधारणीय वेग. आणि हा जो आहे हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे हा चॅप्टर, कारण हा युनिव्हर्सिटीला LAQ याचा फिक्स आहे. याचा LAQ फिक्स आहे, त्यामुळे लक्ष द्या. वेगातन धारयत वात विन्मूत्र क्षौतु तूट क्षुधाम निद्राकास श्रम श्वास जुमाश्रू छर्दी रेत. म्हणजे काय, वेगातन धारयत म्हणजे वेग जे आपण धारण न करायला पाहिजे ते कोणते, वात, विन्मूत्र, शवथू म्हणजे थुंकणे, त्रुट म्हणजे तहान, क्षुधा मीन्स भूक, निद्रा म्हणजे झोप, कास म्हणजे खोकला, श्रमश्वास मीन्स श्वास घेणे, जुंभा म्हणजे जांभई देणे, अश्रू मीन्स रडणे, छर्दी मीन्स उलटी करणे, रेचा मीन्स शुक्राची बाहेर काढणे. तर हे आपण रोग हे जे वेग आहे हे धारण नाही करायला पाहिजे. तर काय याचं दिलं की वात आधी 13 अधारणीय वेग आहेत. तर हे असे टोटल मिळून 13 अधारणीय वेग आहेत. त्याचे धारण करू नये, कारण ते धारण केल्यास रोग उत्पन्न करतात. तेच त्याच्या नावावरच दिले की अधारणीय वेग. ते जर आपण धारण केले तर आपल्याला रोग होणार आहे. आपण बघू की तहान जर आपण भागवली नाही, आपण जर तहानेला थांबवलं तर आपल्याला घसा कोरडा होईल, नंतर आपल्याला डिहायड्रेशन होऊ शकतं आणि आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात. तेच आहे याच्यामध्ये सांगितलं. आता याच्यात फर्स्ट बघू आपण अधोवात रोधस रोग. पहिले बघितलं ना आपण वात, तर सगळ्यात पहिले हा अधोवात रोधस रोग. अधोवात म्हणजे काय की आपल्या बॉडीचे बघा 2 पार्ट्स असतात. एक अप्पर त्याला ऊर्ध्व म्हणतात आणि एक लोअर त्याला अधो म्हणतात. ते कुठून असतं की आपल्या नाभी असते, तिथून नाभीच्या वरचा भाग ऊर्ध्व, नाभीच्या खालचा भाग अधो. म्हणजे अधो ठिकाणी जो वात अक्युमुलेट झालेला असतो त्याला अधोवात म्हणतात. आणि तो वात जसं आपण मॉडर्न याच्यामध्ये म्हणू शकतो की जे गॅसेस असतात आपल्याला, ते आपण अधोवात म्हणू शकतो. तर अधोवातस्य रोधन गुल्म उदावर्त रुकक्लम वात मूत्र शकृत अंग दृष्टांगी वदरदगत. जर अधोवात रोखला म्हणजे जर गॅसेस आपण रोखले, आपण सपोज आता ला असतात खूप सारे जण, सगळेच ला असतात, त्यामुळे हे अधोवात आपण रोखून धरतो. पण त्याने काय होऊ शकतं, गुल्म, उदावर्त, शूल म्हणजे सूज, लानी म्हणजे चक्कर, हे भुरळ येणे, दृष्टिमांद्य म्हणजे नजर कमजोर होणे, अग्निमांद्य म्हणजे पचनशक्ती कमी होणे, हृदयरोग म्हणजे हृदयाचे रोग, असे रोग उत्पन्न आपल्याला होऊ शकतात. म्हणून जे अधोवात आहे त्याचा आपण कधीही वेग धारण केला नाही पाहिजे, कारण आपल्याला रोग उत्पन्न त्याचे होते म्हणून. तर आता नेक्स्ट आहे सेकंड नंबरचा वेग जो आहे पुरुषमल वेग. पुरुषमल वेग म्हणजे जो आपण टॉयलेट जातो, जी आपण लॅट्रिन करतो, ते पुरुषमल वेग हा धारण करू नये. म्हणजे आपण काय करतो, कधी कधी प्रवासात असतो किंवा बाहेर असतो कोणत्या ठिकाणी जिथे टॉयलेट उपलब्ध नाही, मग आपल्याला मोशन आलेली असते, मग आपण काय करतो, आपण जात नाही, आपण तिथेच धरून ठेवतो तिला. आणि जर तसं केलं तर आपल्याला रोग उत्पन्न व्हायचे चान्सेस असतात. तर काय आहे तसं
चक्रुत पिंडिको द्रष्टपतिशाय शिरोरुज ऊर्ध्ववायू परिकर्तो हृदयस्य अपरोध. म्हणजे जर पुरुष वेगाचा आपण रोग वेग केला, धारण केला, तर पोटात गोळे येले. आपण बघतो, एक्सपिरियन्स पण केला असेल कोणी कोणी. सपोज आपण मोशन जर आपली थांबवली तर आपल्याला बघा पोटामध्ये गोळे यायला लागतात, सर्दी पडते, ऑब्व्हियसली सर्दी होते, आपल्याला डोके दुखते. बघा आपले डोके पण कधी कधी दुखायला लागतं, अचानकच दुखायला लागतं. आपल्याला वाटतं की का बरं दुखत असेल, मग आपल्याला समजतं की आपला पोट साफ झालेला नाही, त्यामुळे डोकं दुखत आहे. गुद प्रदेशी शूल, जे आपले गुद प्रदेश असतो खालचा, तर जो अम्बिलिकल जो असतो जो आपला, तर तिथे शूल होतं, म्हणजे ते सुजते. हृदय प्रदेशी वेद, आणि हृदय प्रदेशी सुद्धा वेदना व्हायला लागतात. तर हे मोशन थांबवल्यामुळे, रोखल्यामुळे हे सगळे आपल्याला आजार होऊ शकतात आणि याच्यावर वर सुद्धा आजार होऊ शकतात. ते आहे मूत्रवेग. तर मूत्रवेग म्हणजे आपण जे वॉशरूमला जातो ते वाला, की मूत्रवेग हा रोखल्यावर काय होतं, अंगभंग अश्मरी बस्ती मेढ्र वक्षण वेदना मूत्रस्य रोधात पुरेच प्रायोग रोगास्तदोषणम व्यत्यभंग अवगाश्च स्वेदनम बस्ती कर्मच. आता याच्यामध्ये मूत्रवेग झाल्यावर काय होतं ते पण दिलंय. झाला जर मूत्रवेग त्याची चिकित्सा पण सांगितली. तर काय होतं, सर्व अंग पीडा. जर आपण जर मूत्रवेग जे युरिन आहे, युरिनेशन जे मिक्चुरेशन आहे, ते जर आपण थांबवलं, ठीक आहे, आपण गेलो नाहीच मिक्चर करायला किंवा युरिन थांबवले आपण, तर काय होतं, सर्व अंग पीडा, आपले हातपाय सर्व अंग असे दुखायला लागतात. अश्मरी ऑब्व्हियसली आपण ऐकले, जर आपण वेळेवर गेलो नाही युरिनेशन करायला, युरिनेट करायला, तर आपल्याला किडनी स्टोन हे होणार आहे. बस्तीशूल, आपले जे युरेटर आहे, युरेटरला म्हणतात बस्ती. बस्तीशूल म्हणजे बस्ती जी आपलं युरेटर आहे, सॉरी जे आपलं ब्लॅडर आहे, बस्ती म्हणजे ब्लॅडर, तर ते ब्लॅडर काय होतं, शूल होऊन जातं, ते सुस्त. मेढ्रा वक्षण प्रदेशी वेद, जे मेलमध्ये जे असतात पेनिस आणि टेस्टी, तर तिथे सुद्धा वेदना होतात. चिकित्सा, आता त्याच्यात चिकित्सा काय, गुदवर्तीचा प्रयोग, गुदवर्ती ते असे त्याचा प्रयोग करायचा. तैलाचा अभ्यंग, तेलाने अभ्यंग करायचा. जर आपण मूत्रवेग रोग थांबवला आणि नंतर जर आपण केली युरिन, पण तरी पण सुद्धा हे आजार होऊ शकतं, कारण आपण खूप वेळचं त्याला थांबवलं होतं. मग नंतर स्वेदन त्याचं पंचकर्म. वातहर द्रव्यामध्ये अवगाहन करायचं, त्याला वातहर जे द्रव्य आहे त्याच्यामध्ये त्याचं अवगाहन करायचं. आणि बस्ती हे सुद्धा पंचकर्म, हे आपण त्याला तेच. फोर्थ आहे जुंभा, म्हणजे उद्गार वेग, म्हणजे जर ढेकर देतो तर ते आपण थांबवला, थांबवतात काय काय जण, तर त्याने काय होतं, अरुची म्हणजे ॲनारॉगसिया होतं. कंप मीन्स असं व्हायब्रेट होतं, व्हायब्रेशन्स, हृदय व छाती बांधल्याप्रमाणे. ऑब्व्हियसली आपण उद्गार थांबवणार तर आपले जे इसोफेगसमध्ये तो किंवा ह्याच्यामध्ये तो तसंच थांबेल आणि आपल्याला छातीही बांधल्याप्रमाणे उचकी, हिकअप्स येतात. उद्गार थांबवल्यामुळे हिकअप सुद्धा येऊ शकतात, कारण जे आपले डायफ्रागम आहे तर त्याच्यावर त्याला आपण थांबवतोय ना, आणि त्याचा श्लोक आहे, उद्गार असते रुची कंपो विभंग हृदय होतो. तर हे सगळे आपण अधारणीय वेग बघितले आहे, 4 बघितले. आता नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचे अधारणीय वेग बघू. थँक्यू.